नमस्कार मंडळी. तर झाले कसं, आम्ही आता झोपलेलो एक तासभर झोपलेलो काय. आणि हिनं काय केल्या, त्या पोरांना म्हणजे असं धमकावून झोप म्हणल्या इथं. आणि तासभर ती पोरं तिकडं बघ असं कर तसं कर, तासभर असं काढायला. मग मी त्यापूर्वी जाऊन झोपलेलो तिकडं. मग मी आलो आणि ही दोघं जागीच होती, झोपली नव्हती अजिबात. आणि मी म्हटलं काय रे, झोप लागा ना पप्पा. आणि तिकडं पुढं बॅट बॉल खेळायलाच पोरं काय. खेळणार आहे का? होय खेळणार आहे. मग लगेच खेळणार आहे म्हणून जावा खेळायला म्हटलं, पळत गेलीत, उड्या मारत गेलीत काय. आणि सांगायची गोष्ट काय यार, एकदम आम्ही दोघं बोलत बसलो काय. ते तुला आठवतं काय म्हणलं, लहानपणी आपल्याला सुद्धा आपला आई बाबा झोपाय सांगायचं, त्यावेळी झोपत नव्हतो काय. मम्मी पप्पा आमच्या सारखं झोपवतात आम्हाला असं म्हणा. आमची पोरं पण तेच तेच म्हणतात, झोपा म्हणताना झोपत नाहीत. आणि आम्हाला काय वाटतं, आम्हाला झोपायला सांगितलं तर आम्ही लगेच झोपून टाकतो. लगेच म्हणजे तेव्हा आपला आई बाबा म्हणायचं की काय ही पोरं, ह्यांना झोपाय सांगायचं आहे, कारण आम्हाला झोपाय मिळत नाही आणि ह्यांना झोपाय सांगतोय तर ह्यांना झोपायचं नाही. पण ती गोष्ट आत्ता आम्हाला रिलेट होते की आई बाबा आमचं तेव्हा आम्ही तेव्हा असं का म्हणतो, आई बाबा आमचं तेव्हा असं का म्हणत होते, कारण की आम्ही त्या आईबाबांच्या वयात आलो आहेत. आणि आम्हाला वाटते ह्या कामाच्या जबाबदारीने एक दुपारची एक तासभर आम्हाला झोप मिळवते. आणि तीच ह्या पोरांना तेव्हा एकदम जाणवते. म्हणून मी काय म्हटलं, मला ते जाणवलं लहानपणीचं. म्हटलं जावं म्हटलं खेळायला, केव्हा खेळणार ती, कारण की आमच्यावरूनच काळ कसा आहे, काळ पलटी मारायला वेळ लागत नाही. त्यामुळे आपण आपल्याला त्या वेळात ज्या गोष्टी कळत नसतात ना, त्या वेळ आल्यावर कळतात.